हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। घरामध्ये लहान बाळाचा जन्म होणार हे कळताच ते घर खूप आनंदून जातं आणि जेव्हा त्या बाईची डिलिव्हरी होते तेव्हा पहिला प्रश्न असतो मुलगा झाला की मुलगी, आणि दुसरा प्रश्न असतो त्या बाईची डिलिव्हरी नॉर्मल झाली की सीझर। आणि जेव्हा सिझेरियन झालं असं कळतं तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया असतात, अरे बाप रे, सिझेरियन का? हल्लीचे डॉक्टर अजिबात थांबत नाहीत हो नॉर्मल डिलिव्हरीसाठी। सिझेरियनला घेऊन त्या बाईच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात। माझं वाढलेलं वजन कमी होईल का? माझं वाढलेलं पोट व्यवस्थित आत तर जाईल ना? आणि आयुष्यभराची कंबरदुखी तर माझ्या मागे लागणार नाही? चला तर मग ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देते माझ्या कथेतून, सिझेरियन सी सेक्शन। माझी ही कथा आरोग्य नीती या दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाली होती। चला तर मग करूया कथेला सुरुवात। डॉक्टर राधा आज अर्धा तास लवकर क्लिनिकमध्ये आल्या आणि क्लिनिकमध्ये येता असताना ओवीची आई आणि ओवीच्या सासूबाई बसलेल्या दिसल्या। ओवी त्यांची जुनी पेशंट, अगदी कॉलेजला असल्यापासून त्यांच्याकडे येणारी ओवी आता स्वतः आई होणार होती। आज दुपारी डॉक्टर राधा जेवत असताना त्यांना तिचा फोन आला। झाली की काय ओवीची डिलिव्हरी हा विचारातच डॉक्टर राधाने फोन उचलला तेव्हा ओवीचा घाबरलेला आवाज त्यांच्या कानी पडला। त्याचं झालं होतं असं की ओवीने जिथे ज्या डॉक्टर जोशींकडे डिलिव्हरीसाठी नाव नोंदवलं होतं त्या डॉक्टर जोशींनी तिला सिझेरियन करायचा सल्ला दिला होता। झालं, ओवी सकट तिच्या घरातले सर्वजण घाबरले। डॉक्टर राधांना प्रसंगाची कल्पना आली आणि म्हणूनच त्यांनी ओवीला लवकरच क्लिनिकमध्ये बोलवून घेतलं, आणि तेही तिच्या आई आणि सासूबाई सकट। कारण त्यांना माहित होतं पेशंट बरोबरच पेशंटच्या घाबरलेल्या किंबहुना पेशंटला घाबरवणाऱ्या नातेवाईकांचाही ब्रेन वॉश करावाच लागतो। ओवीने डॉक्टर राधाच्या केबिनमध्ये आल्या आल्या सोनोग्राफीचे रिपोर्ट्स त्यांच्या समोर ठेवले। रिपोर्ट बघत डॉक्टर राधा बोलल्या, ओवी, रिपोर्टनुसार तुझं बाळ ट्रान्सफर्स लाय पोझिशन मध्ये आहे, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर बाळ आडवं आलंय। बाळाचं डोकंही बरंच मोठं दिसतंय। ओवी पटकन बोलली, हो काकी, बाळाचं वजनही जास्त आहे असं मॅडम बोलत होत्या खऱ्या। ओवीला मध्ये चढवत ओवीच्या सासूबाई बोलल्या, ओवी, तरी मी तुला सांगत होते त्या जोशी मॅडमकडे चेकिंगला जात जा, पण त्या ज्या गोळ्या लिहून देतायत ना त्या खाऊ नकोस। त्या गोळ्या खाऊन वाढलं ना आता बाळाचं वजन, आता बोलतायत मॅडम करा सीझर म्हणून, सवयच आहे तिकडे सीझर करायची, नॉर्मल डिलिव्हरी होतच नाही त्या हॉस्पिटलमध्ये। हातातले रिपोर्ट्स बाजूला ठेवत डॉक्टर राधानी ओवीच्या सासूबाईंना विचारलं, ओवीच्या सासूबाई, तुम्ही इतकं ठामपणे म्हणताय की त्या हॉस्पिटलला नॉर्मल डिलिव्हरी होतच नाही, तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक बाईला विचारता की काय की तुझी डिलिव्हरी नॉर्मल झाली की सीझर झालंय म्हणून? डॉक्टर राधांच्या या बोलण्यावर थोडंसं वरमून ओवीच्या सासूबाई म्हणाल्या, नाही तसं नाही मॅडम, अहो लोक बोलतात ते बोलले मी। डॉक्टर राधा सासूबाईंकडे रोखून बघत म्हणाल्या, अच्छा मग तुम्ही त्या बोलणाऱ्या लोकांनाच का नाही विचारत की कोणत्या हॉस्पिटलमध्ये फक्त नॉर्मल डिलिव्हरीज होतात? तिथेच नाव घालता आलं असतं ना तुम्हाला ओवीचं। डॉक्टर राधाच्या या बोलण्याने सासूबाई निरुत्तर झाल्या। ते बघून डॉक्टर राधा पुढे म्हणाल्या, ओवीच्या सासूबाई, तुम्ही भेटला असालच ना डॉक्टर जोशी मॅडमना, कशा वाटल्या होत्या तुम्हाला डॉक्टर म्हणून? सासूबाई आता मात्र कौतुकाने बोलल्या, एकदम चांगल्या आहेत हो डॉक्टर जोशी मॅडम, बाहेर कितीही गर्दी असली तरी त्या ओवीला खूप छान तपासतात। एकदा तर मीही त्यांना बोलले की माझी कंबर दुखते म्हणून, तर त्यांनी मलाही गोळ्या आणि मलम लिहून दिली आणि त्याचे वेगळे पैसेही नाही घेतले हो। त्यांना मध्येच थांबवत डॉक्टर राधा बोलल्या, सासूबाई, जोशी मॅडमचं तुम्ही इतकं कौतुक करताय तर मग जोशी मॅडमनी सीझर करता यावं म्हणून मुद्दामून औषधं देऊन बाळाचं वजन वाढवलं असं तुम्ही कसं काय बरं बोलू शकता त्यांच्याबद्दल? तुम्हाला माहित आहे का, प्रेग्नन्सीमध्ये मॅडमनी लिहून दिलेल्या गोळ्या ओवीच्या शरीरातील रक्त आणि कॅल्शियमचे लेव्हल नीट राहून बाळाची वाढ चांगली व्हावी यासाठी दिल्या होत्या। एखादी स्त्री जेव्हा डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये येते ना तेव्हा ती व्यवस्थित बाळंत होऊन बाळंतीण आणि बाळ सुखरूप घरी जाईपर्यंत नातेवाईकांना इतकंच किंबहुना थोडं जास्तच टेन्शन डॉक्टरांना असतं हे फार कमी लोकांना समजतं। कित्येकदा एखाद्या सिरियस पेशंटमुळे रात्र रात्र जागून काढणारे डॉक्टर्स मी स्वतःच्या नजरेने बघितले। बऱ्याचदा मी लोकांना असंही बोलताना पाहिले की नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा सीझरला जास्त पैसे लागतात,
म्हणून पैसे उकळण्यासाठी डॉक्टर लोक सिझर करतात. पण सिझेरियन सारखी मोठी शस्त्रक्रिया करायची म्हणजे काय पोरखेळ असतो का हो? समोरच्या पेशंटकडून पैसे उकळायचे म्हणून कापापोट, इतकं सोपं असतं का ते? कोणतंही ऑपरेशन करणं ही त्या डॉक्टरची खूप मोठी जबाबदारी असते. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना, तर ह्या सर्वासाठी माझ्याकडे एक उत्तर नेहमीच असतं. डिलिव्हरीसाठी नाव नोंदवून डिलिव्हरी होईपर्यंत तुम्हा सर्व लोकांच्या हातात कमीत कमी 4 ते 5 महिने असतातच ना. सुरुवातीलाच त्या हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियनचा साधारण होणारा खर्च विचारून घ्या. खर्च जर तुमच्या आवाक्यात असेल तर तिथे नाव नोंदवा. पैशांची खरंच अडचण असेल तर सरकारी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवायला काय हरकत आहे? 2-3 भेटीतच समोरच्या डॉक्टरांचा तुम्हाला नीट अंदाजही येतो. त्या डॉक्टरबद्दल काहीही संशय वाटत असेल किंवा डॉक्टरांबद्दल विश्वास वाटत नसेल तर त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही नाव नोंदवूच नका. पण एकदा का त्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करण्याचा तुम्ही निर्णय घेतलात ना, का मग मात्र त्या डॉक्टरांवर संपूर्ण विश्वास ठेवा. त्यामुळे होतं असं की डॉक्टरांचं काम सोपं होतं आणि पेशंटलाही उगीच ताण येत नाही. डॉक्टर राधांच्या सडेत तोड बोलण्याने सासूबाई गप्पच बसल्या. अगो ओवी, मला ना कोणाचा तरी फोन येतोय वाटतं, असं बोलून त्याने तिथून काढताच पाय घेतला. सासूबाई बाहेर गेल्यावर ओवी म्हणाली, काकी, पैशांचा काहीही प्रश्न नाहीये हो. जोशी मॅडमही खूप चांगल्या आहेत मला माहित आहे, पण मला स्वतःला सिझेरियनची खूप भीती वाटते. समजुतीच्या स्वरात डॉक्टर राधा बोलल्या, अगं ओवी, काय घाबरायचं सिझेरियनला? सिझेरियन ही एक मोठी शस्त्रक्रिया असली तरी त्यात काही घाबरण्यासारखं नाही. अगं हल्ली सिझेरियनचं प्रमाण वाढलं आहे यात संशय नाही, पण त्याला कारण आहे ते आपलं अयोग्य राहणीमान. आजकालच्या मुलींची लग्न उशिरा होतात, त्यामुळे प्रेग्नन्सी उशिरा राहते. तशातच घरात असलेले इंग्लिश टॉयलेट्स, ऑफिसमध्ये असणारी बैठी कामं, इथून तिथून जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्कूटर आणि गाड्या, यामुळे स्त्रीच्या शरीराला हवा तसा व्यायाम मिळतच नाही. त्यामुळे स्त्रीच्या शरीरातील लवचिकपणा नाहीसा होतो. जंक फूड शरीराला घातक आहे हे माहीत असूनही त्याचं सेवन अतिप्रमाणात केलं जातं. अशा अनेक कारणांनी सिझेरियनचं प्रमाण वाढलंय खरं, पण यासाठी डॉक्टरांना किती जबाबदार ठरायचं हे ज्याचं त्याने ठरवावं. अनेकदा डॉक्टरांना ठरवून सिझेरियन करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जसं तुझ्या केस सारखं बाळ आडवं येणं, बाळाची वाढ, प्लासेंटा गर्भपिशवीत खाली असणं, आईला काही आजार असणं, अशी अनेक कारणं आहेत. कधी कधी नॉर्मल डिलिव्हरी अचानक काही अडचणी येतात आणि त्यावेळेला डॉक्टरांना सिझेरियनचा निर्णय घ्यावा लागतो. योग्य वेळी जर डॉक्टरांनी सिझर करण्याचा निर्णय घेतला नाही तर आई किंवा बाळाचा मृत्यूही होऊ शकतो. बऱ्याचदा मतिमंद मुलंही जन्माला येऊ शकतं. अशी मंद मुलं वाढवण्याची वेळ कोणत्याही कुटुंबावर येऊ नये इतकंच मी म्हणेन. अनेकदा कळा सहन करायच्या नाहीत म्हणून माझं सिझर करा असा निर्णय घेणाऱ्याही स्त्रिया असतात. पण ओवी, तुझ्यासारख्या नॉर्मल डिलिव्हरी न होऊ शकणाऱ्या अनेक स्त्रियांसाठी सिझेरियन ही शस्त्रक्रिया वरदान नाही का ग? खरंय काकी, सिझेरियन शिवाय माझ्या बाबतीत तरी काही पर्याय नाही हे मला समजलंय आता. ओवी शांतपणे म्हणाली, पण असं म्हणतात की सिझेरियन केल्याने ऑपरेशनची जागा दुखते, जखमेची खूप काळजी घ्यावी लागते. काकी मला सांगा नाही, ह्या ऑपरेशन नंतर मी किती दिवसात नॉर्मलला येईन? डॉक्टर राधा समजुतीच्या स्वरात म्हणाल्या, ओवी, अगं नॉर्मल डिलिव्हरीतही बाळाचं डोकं सुखरूपपणे बाहेर यावं यासाठी अनेकदा एपिजिओटॉमी, साध्या भाषेत सांगायचं तर खालच्या भागात एक कट घ्यावा लागतो. त्याची काळजी ही नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या स्त्रीला घ्यावीच लागते. तसंच सिझेरियनच्या या कटचं जखम नीट सुकेपर्यंत डॉक्टर सांगतील ती काळजी घ्यावीच लागेल तुला. त्या जखमेच्या आजूबाजूचे स्नायू दुखतात कधी कधी, पण अशा वेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याने पोटाचे हलके व्यायाम केले की ही समस्या अगदी दूर होते. शिंकताना, खोकताना पोटावर उशी दाबून धरली तर पोटात येणाऱ्या क्रॅम्प्सचंही प्रमाण कमी होतं. योग्य आहार, पुरेशी झोप आणि भरपूर पाणी यामुळे सिझेरियन नंतर अगदी 4 ते 6 आठवड्यात तू नॉर्मलला येशील बघ. आणि एक मात्र लक्षात ठेव, सिझेरियन नंतर 24 तासांनी जेव्हा डॉक्टर जोशी मॅडम तुला चालायची परवानगी देतील तेव्हा कोणतंही कारण न देता कोणाची तरी मदत घेऊन चालणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीराचे सर्व व्यवहार लवकर सुरळीत होण्यास मदत होते. सिझेरियन नंतर 2-3 महिने बाळाच्या वजनापेक्षा जास्त वजनदार गोष्ट न उचलण्याची खबरदारी घे हा. इतका वेळ सर्व संभाषण शांतपणे ऐकणाऱ्या ओवीच्या आईने विचारलं, मॅडम, ओवीच्या मालिशचं काय करायचं?
सिझेरियन नंतर पोट खूप सुटतं, बाईचं वजन वाढतं, आयुष्यभरासाठी कंबरदुखी मागे लागते असंही बोलतात. खरंय का हे? डॉक्टर राधा हसून म्हणाल्या, डिलिव्हरीनंतर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या जर ओवीने नीट घेतल्या तर कंबरदुखीसारखे आजार टळतात. आणि सिझेरियन नंतरही काही महिन्यांनी डॉक्टरांच्या संमतीने हलके व्यायाम करून ओवी तिचं वाढणारं वजन आणि पोट अगदी आरामात कमी करू शकते ओवीची आई. आणि मालिशचं म्हणाल ना तर सिझेरियनच्या जखमेची खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे धूर देणं, संपूर्ण अंगाला तेलाने मालिश करणं हे टाळावं. अगदीच वाटलं तर अनुभवी बाईकडून रिलॅक्स वाटण्यासाठी ओवीच्या हातापायांना थोडंसं मालिश करायला हरकत नाही, पण अर्थात डॉक्टरांना विचारून. आणि बाळाच्या बाबतीत म्हणाल तर काजळ लावणं, धुरी देणं, त्याच्या छातीतून दूध पिळून काढणं असले अघोरी प्रकार तर अजिबात करू नका, हे माझं ठाम मत आहे. डॉक्टर राधांच्या समजवण्याने ओवी आणि ओवीच्या आईच्या चेहऱ्यावरचा ताण आता निघून गेला होता. त्यांचे हसरे चेहरे बघून डॉक्टर राधा पुढे बोलल्या, ओवी, तुला खरं सांगू का, डिलिव्हरी नॉर्मल होऊन दे किंवा सिझेर, निरोगी आणि सुदृढ बाळ जन्माला येऊन दे इतकीच देवाकडे प्रार्थना कर. जोशी मॅडम माझ्या भल्यासाठी सिझर करतात आणि सिझेरियन नंतर मी लवकरात लवकर नॉर्मलला येणार असा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवलास ना तर तुझी सिझेरियन नंतरची रिकव्हरी खूप जलद गतीने होईल बघ. ओवी हसून म्हणाली, खरंय काकी, माझे सिझेरियन बद्दलचे गैरसमज, भीती आता खूप कमी झालीये. काही दिवसातच बाळाला घेऊन मी नक्की भेटायला येईन तुम्हाला. सिझेरियन बद्दलचे गैरसमज अजून एका पेशंटच्या मनातून काढून टाकण्यात डॉक्टर राधा परत यशस्वी झाल्या होत्या. लोकांच्या मनातील सिझेरियन बद्दलच्या शंका कुशंका दूर करण्यासाठी तुम्ही ही कथा जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, आपल्या सखीपर्णा या चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.